बघ दादा मम्मी आली ना. दोघंही भाऊ बाहेरून होळी खेळून आल्याबरोबर त्याने घेतला मोबाईल. मग काय हिच्या पोटात दुखा लागलं ना. हा आल्याबरोबर मोबाईल बघतोय आणि मी तशीच. मग काय लगेच आली मला बोलवायला की मम्मी त्याच्याकडचा मोबाईल घे. आमचे हे दोन्ही कार्टून एकापेक्षा एक ताण आहेत. सर्वजण सकाळपासून उठलेलं आहे, पण मजाल की कोणाला कलर लावलेला आहे. कोणीच घरातल्यानी कोणाला कलर लावला नाही. पण बिट्टूला असं वाटलं असेल की कोणीच कलर नाही लावत आहे, मी ज्यांना सर्वांना कलर लावते. मग आली ना कलर घेऊन मला म्हणाली मम्मी तू खाली बस, मी किचनमध्ये काम करत होती. म्हणाली मला तुला कलर लावायचा आहे. मग काय सुरू झाली आमची होळी. हॅपी होली बुरा न मानो होली है. किती छान कलर मला इकडे 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 बुरा न मानो. आता आईला तर कलर लावला, भावालाही कलर लावायचा होता, पण याचं आणि तिचं या दोघांचं अजिबात पटत नाही. 36चे आकडे. तो काही तिला कलर लावू देत नव्हता, पण ती त्याची बहीण, तो शेर तर ती सवा शेर असं काम आहे. जोपर्यंत त्याला लावला नाही ना कलर तोपर्यंत ती काही शांत बसली नाही. पप्पाला मला लावलं बिट्टू नाही, माझ्या लक्षात पण नव्हतं. आता मी तिथे किचन मध्ये होती. अरे हॅपी होली आहे ना. थँक्यू तुला करते मला हॅपी होली. ही झाली आमची छोटीशी होळी इथे साजरी. बिट्टूने कुठे कुठे कलर आला मला इथे इथे. आज ना बिट्टूला होळीला घेऊन जाणं आणि तिकडून परत तिला आणणं, तिच्या पिचकाऱ्या भरून देणं यामध्ये भरपूर वेळ गेला. तर स्वयंपाक जरा बाकीच राहिला होता. मग मी ड्युटीवरून आल्यानंतर तिनं मला मदत पण केली स्वयंपाकाला. मी करणार होती भाजी आणि ही करणार होती पुरणपोळ्या, त्यासोबतच चपात्या. आणि तेवढ्यात आले हे किचनमध्ये. मला असं वाटलं तर हे भाजीच बनवणार काय, पण हा चमत्कार मी माझ्या स्वप्नात देखील बघू शकत नाही. इकडलं जग तिकडे होईल, पण हे किचनमध्ये येऊन भाजी करतील हे अजिबात शक्य नाही. तर गरमागरम इथे पुरणपोळी तयार झाली आहे. गरमागरम पुरणपोळीचा स्वाद घेत आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. ज्यावेळेस सर्व फॅमिली एकत्र बसून जेवण करते ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटते. जेवण झाल्यानंतर इथे सर्वांनी संग टाकून दिलं होतं आणि सर्व वातावरण एकदम शांत झालेलं दुपारचं. इथे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते कमी झालेले तुम्हाला दिसत असतील, कारण की मी 1-2 दिवस झाले एक नवीन सिरम आणि फेसवॉश आणले ज्याने माझे पिंपल्स जे आहेत ते कमी झाले. तुम्हाला असं वाटलं हे बिट्टू माझ्या डोक्यात उवा बघते का. पहिला मला देखील तसंच वाटलं होतं, पण ते उवा नाही बघत आहे. तिने माझ्या डोक्यात काहीतरी मारलं होतं, पेन की पेन्सिल. तर ती म्हणते मम्मी तुझ्या डोक्यात रक्त निघत आहे का, मी ते बघते. जेवढी मस्ती तेवढी काळजी देखील आहे असं माझं छोटंसं बाळ आहे. खूप मस्ती करते, परेशान करते, पण प्रेमही तेवढंच येतं त्याच्यावर. आज बराच वेळ तिच्यासोबत मस्ती केली. आज तर ती जाम खुश होती सकाळपासूनच. सर्व झोपतात पण तिला नाही झोप येत आहे, दात काढतीये. मग आई पण झोपली, मम्मी झोपली, तूच नाही झोपत आहेस. चल तू पण झोप, चल. आराम करून मॅडम उठल्यात, आता जात आहेत त्या ड्युटीला परत. तू का बरं मारणे खाशील का. किती आहेत हे झोपलेले आहेत. हिला झोप येत नाही तर लगेच फॅन बंद केलेत दोन्ही. असं नको करू, मार खाशील ना. अर्धा मारेन ना. मग तिला म्हटलं चल झोपायला जाऊ, तर म्हणाली मम्मा मला भूक लागली. मग तिला पनीरचा पराठा बनवलेलाच होता तो दिला. तिने खाऊन पिऊन झाला. त्यानंतर म्हटलं चल आता झोपूया ना. म्हणाले नको मला काही झोप येत नाही, तू जा झोपून राहा. ती आता मी सर्व पडदे वगैरे बंद केलेत, अंधार केला, आता रूम मध्ये पडाली. ती तर काही झोपली नाही. शेवटी मीच 5 वाजता झोपली आणि 6:30ला उठली. तशी तर अजिबातच इच्छा होत नव्हती उठायची, पूर्ण शरीर थकलेलं होतं. पण भांडी माझ्या भरोश्यावर होती, कारण अचानक ताईने आमच्या सुट्टी घेतली आणि जाऊ देखील मगाशी 5 वाजता ड्युटीला निघून गेल्याने. त्यांनी मला 2 वेळ सांगितलं की घासून घे घासून घे. त्या मला सांगतच होत्या, तेवढ्यात माझा डोळा लागला आणि उठल्याबरोबर मी आली किचनमध्ये भांडी धुवायला. 6:30 वाजलेले आणि सर्व फॅमिली आज घरी होती, त्यामुळे एवढी भांडी पडली होती की साधारणतः मला 1-1.5 तास भांडी धुवायला लागला. मध्ये मध्ये थोडं बिट्टू देखील मला त्रास देत होती. भांडी घासायला सुरुवातच केली तर लाईट गेली, 15 मिनिटांनी आली. त्यानंतर परत लाईट गेली आणि 5 मिनिटांनी आली. असं करून परत लाईट गेली. यामध्ये माझे 15-20 मिनिटं जरा एक्स्ट्राच गेले. बिट्टूला लागली होती खूप भूक. म्हणाली मम्मी माझ्यासाठी ना काहीतरी मस्त बनव, पनीर पराठा वगैरे. मग काय केली ना सुरुवात इथे पनीर पराठा बनवायला. ती पण आली बघायला बनवते की नाही. आता बघता बघता 8:30 वाजली होती. मी बाहेर उभी, तेवढ्यात जाऊ ड्युटीवरून घरी आल्या. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.